सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदारांच्या मोर्चावर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। सिंधुदुर्गमध्ये आंबा आणि काजू बागायतदारांचा संताप उसळलाय। यंदा तब्बल 90% उत्पादन घटल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले। या मोर्चाला पाठिंबा देत ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्य केंद्र सरकारवर निशाणा साधला। नाईक म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार यांचं मोठं नुकसान झालं असताना सरकार मात्र केवळ नजर पाहणीच्या आदेशांवर थांबलंय। पंचनामे करण्याची तयारी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी असा सवाल त्यांनी केला। केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गंभीर पावलं उचलली जात नाही। तसेच पक्षभेद विसरून शेतकरी रस्त्यावर उतरले असून हा मोर्चा थांबवण्यासाठी काही राजकीय लोक प्रयत्न करत असल्याचे आरोप त्यांनी केले। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आणि विशेषतः आंबा आणि काजू बागायतदारांची पहिल्यांदाच या जिल्ह्यामध्ये एकजूट होत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी 90% उत्पादन घटलेलं आहे आणि त्याचा थेट आता शेतकऱ्यांना, बागायतदारांना, अर्थव्यवस्थेला या ठिकाणी थेट फटका बसणार आहे आणि त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। शासनाने यांची दखल घेतली पाहिजे आणि शासनाने ह्यावेळी जर मदत नाही केली तर हे शेतकरी देशोडीला लागतील आणि त्यामुळे या मोर्चा आपण माहीत असाल की उत्स्फूर्तपणे लोक कुठलाही पक्षभेद विसरून या ठिकाणी आपल्या मागण्या करण्यासाठी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेत। सरकारने, पदाधिकाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे। खरं तर केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, परंतु सरकारमधले लोक मात्र या म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्यास किती उत्सुक आहेत हा प्रश्न या जिल्ह्यातील नेत्यांचा मला आहे। कारण आजही नुकसान भरपाई झाल्यानंतर फक्त नजर पाहणी अहवालाचे आदेश दिलेले आहेत, अजूनही नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा थेट मदत न करण्याचे आले। उलट हा मोर्चा कसा थांबेल यासाठी प्रयत्न करणारे काही राजकीय लोक नेते, त्यामुळे हे चुकीचं आहे आणि खरं तर शेतकऱ्यांनी जगला तर आपण सगळे जगू शकतो आणि त्यामुळे आपण या विषयात सकारात्मक भूमिका इथल्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेने घेतली पाहिजे आणि हा लोकांचा आक्रोश बघितला पाहिजे। नाही, आपण बघितलं असाल की देशामध्ये आणि राज्यामध्ये आता वेगवेगळ्या स्वरूपात नेहमीच धमक्या असतात, परंतु ह्या धमक्या काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात आणि त्यामुळे अशा धमक्याचा काही परिणाम होणार नाही। महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये अत्यंत चांगली सुरक्षा आहे आणि कडक सुरक्षा आहे, त्यामुळे असं कुठलीही घटना विधान भवनावर होऊ शकत नाही। सुरक्षेच्या दृष्टीने अनेक मंत्री असतात, अनेक VIP लोक असतात, अधिकारी असतात, त्यामुळे हे काही गोष्टी कराव्या लागतील, परंतु अशा कुठल्याही चुकीच्या घटना या विधानभवनाच्या सुरक्षेमध्ये एवढी कडक असते, त्यामुळे त्या होऊ शकत नाहीत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।